संघाचा 12th मॅन आमच्या समोर जोडला गेलाय. आदित्यप्रिया जयमल्लार बी संघ अद्याप आपला 12th मॅन आमच्या समोर नाहीये. पहिला चेंडू फेकण्या अगोदर आपला 12th मॅन असणं गरजेचं आहे मित्रांनो, अन्यथा आयोजक जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. सातत्याने आम्हाला या ठिकाणाहून सूचना येत आहेत. आदित्यप्रिया जयमल्लार बी अद्याप आपला 12th मॅन या ठिकाणी आलेला नाहीये. या ठिकाणी सामना सुरू होतोय. गोलंदाज अक्षय भुसारी पहिला चेंडू थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला होता. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आणि पहिला फलंदाज आल्या पावली मात्र माघारी. पहिली पहिल्या चेंडूवरती श्री गणेश जरूर केला जातोय. मोरया 11 संघाचा जर आपण विचार केला तर अक्षय भुसारी नन्ना मुन्ना जादूगर आपल्या गोलंदाजीची जादू मात्र या मैदानावरती दाखवत असताना पहिल्या चेंडूवर जो धीम्या गतीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येणारा शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, बॅटीचा लीडिंग एज आणि तितका सुरेख झेल इथे मात्र पूर्ण केला गेला. यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह सरळ ब्लॉक होल मध्ये चेंडूचा मारा केला जातोय. वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला संबोधलं जातं, या ब्रह्मास्त्राचा मात्र वापर दुसऱ्या चेंडूवर केला गेलाय. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला केलंय निरुत्तर. जयमल्लार आदित्यप्रिया जयमल्लार बी संघ अद्याप आपला 12th मॅन या ठिकाणी आलेला नाही. आम्ही सातत्यानं आपल्याला सूचना करतो आहोत. आयोजकांच्या वतीनं देखील या ठिकाणी सूचना येतात. कदाचित आपल्या संघाला पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. तो 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. कोणत्याही प्रकारची धाव मात्र धावफलकावरती नाहीये. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये होता. पहिला आत्मविश्वासपूर्ण फटका जरूर फलंदाजच्या बॅटमधनं आलाय, मात्र देऊन गेलाय फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धावेनं सांघिक धावसंख्येचं खातं खुलं होत आहे. फलंदाज देखील आपलं वैयक्तिक खातं खुलं आहे. संघाची एकूण धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 2 धावा. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा, यावेळेस मात्र कॉन्फिडेंटली चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतलाय. चेंडू थांबणार नाहीये. इट्स 1 बाउन्स इनटू द फेन्स. चौकार. पाहायला मिळते. फलंदाजच्या बॅटमधनं चौकार आलाय. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. काय कमालीचा टायमिंग आणि इथून मात्र गुणवत्ता दाखवली जाते आपल्या फलंदाजीतील. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. चेंडू अडवला जातोय, परंतु धावा मिळतात याही चेंडूवरती. 2 धावा अंतिम 2 चेंडूवरती आलेल्या 6 धावेनं संघ मात्र पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 1 षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 8 धावा धावफलकावर. पहिला फलंदाज या ठिकाणी सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती गमावला. दबाव निर्माण केला होता. गोलंदाज अक्षय भुसारीचं मात्र कौतुक नक्कीच करावं लागेल. या सकाळच्या सत्रामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला मोरया 11 संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि या क्षेत्ररक्षणाला साजेसा घेतल्या गेलेल्या निर्णयाला साजेस षटक मात्र पहिल्या 4 चेंडूमध्ये पाहायला मिळाला. अवघ्या 2 धावा धावफलकावरती होत्या, परंतु फलंदाज हसनच्या बॅटमधनं आलेल्या चौकारानं संघाला मात्र सावरण्याचं काम केलंय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. 4 षटकांची ही लढत असेल. मान्यवर देखील व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद लुटत असताना आपण या क्रिकेट स्पर्धा पाहतोय. दत्तकृपा क्रिकेट क्लब कळंबोली आयोजित अहिल्यादेवी चषक 2022. अर्थातच या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्यात. अर्थातच सन्माननीय
भरतजी नारायणवर साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग ज्यांच्या माध्यमातून घेतली गेलेली मेहनत आणि ही मेहनत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र एक्सलरेट करावं लागेल. निलेश आहेत स्ट्रायकिंग एंडला इन ॲट नंबर 3 क्रमांक 3 चा फलंदाज आदित्य प्रिया जय मल्हार बी या संघासाठी. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन गोलंदाज रोहित एक युवा गोलंदाज. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये मोरिया 11 संघाकडून जर कोणत्या गोलंदाजानं सर्वाधिक प्रभावित केला असेल तर तो हा युवा गोलंदाज रोहित यावेळेस मात्र गोलंदाजीच्या बोगल्यावरती. एलायजी एंडकडनं मारा करतोय. पहिल्या चेंडून निर्धाव. निलेश कडे प्रत्युत्तर मात्र नव्हतं पण तो आक्रमक खेळ या मैदानावरती दाखवावा लागेल. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्यात. यावेळेस मात्र थोडासा धीम्या गतीने चेंडू फिंगर्स रोल केल्या होत्या. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. अक्षय येत आहे चेंडूवरती. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत मात्र मिळतं अवधी. पंचांचा अद्याप कोणताही इशारा नाही म्हणजे कदाचित बॅटची कड घेऊन जाणारा चेंडू होता आणि या 2 महत्वपूर्ण धावेनं संघ पोहोचतोय दुहेरी अंकामध्ये. धावफलकावरती धावा येत आहेत त्या 1 गडी बाद 10 धावा. पीटीसी लाईव्ह संपूर्ण टीम देखील सज्ज झाले. या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज आपण युट्यूबच्या माध्यमातून जरूर पाहू शकता. यावेळेस शफल अक्रॉस द लाईन आणि इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण आहे. चेंडू थांबणार नाहीये. यावेळेस मात्र चेंडू येतोय तडमॅन सीमा रेखा पार. पंचांचा इशारा चौकार. तर या ठिकाणी नवचैतन्य देणारा हा चौकार मात्र फलंदाच्या बाहेरमधनं जरूर आलाय. जरूर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघनायक मयूर त्या ठिकाणी होते थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये 38 सर्कलला. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंचांचा नो चेंडूचा इशारा. इट्स ओव्हरस्टेप नो +1 एक धावाचा. तर एक धाव मात्र जरूर या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाईल नोच्या माध्यमातून कारण ओव्हरस्टेपचा नो होता आणि नोच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरसावतोय 15 धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. या सत्रातील दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण पाहत आहोत पहिल्या फेरीतील पहिली लढत अर्थातच आदित्यप्रिया जय मल्हार बी विरुद्ध मोरिया 11 या 2 संघादरम्यान. यावेळेला मात्र उजव्या बाहेरचा चेंडू आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात तोपर्यंत फलंदाजांना मात्र पुरेसा अवधी मिळतोय. पण दोनही खेळाडूने मात्र संघाचा डावाला सावरण्याचं काम केलंय. खास करून कौतुक या ठिकाणी करावं लागेल हसनचं ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आला. अक्षय भुसारीच्या गोलंदाजीवरती तो चौकार आला होता 5व्या चेंडूवरती. त्यानंतर मात्र संघाचा डाव सावरण्याचं काम हे फलंदाज निलेशच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. दोनही खेळाडू या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करताना एकेरी दुहेरी धावेना धावफलकावरती मात्र सातत्यानं धावा उभारण्याचं काम करतायत. गरज होती आदित्यप्रिया जय मल्हार बी संघानं पहिल्या चेंडूवरती सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती विकेट गमावला होता आणि तिथून मात्र एक भागीदारी होणं गरजेचं होतं आणि ती भागीदारी मात्र यावेळेस होत असताना आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 19 धावफलकावरती आल्यात. मान्यवर देखील या स्पर्धांचा आनंद लुटत असताना आपल्याला या व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळतात. गोलंदाज रोहित इथे विकेट घेणं गरजेचं असेल मोरिया 11 संघाला. यावेळेला मात्र पॅडल स्वीप केलाय हलकासा ऑनसाइड रिझन मध्ये. हलक्या हाताने चेंडू खेळला जातोय आणि काय कमालीची रनिंग भेटू येतं विकेट. इथे मात्र पंच नकार देत आहेत. सुरक्षित फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय आणि अंतिम चेंडूवर आलेल्या देखील 2 धावेनं संघ पुढे सरसावत आहे. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10:30च्या सरासरीनं धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. 1 गडी बाद 21 धावा. तर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मी स्वयंसेवकांना विनंती करेल की आपण मैदानावरती पाण्याची व्यवस्था करा.
तर या ठिकाणी एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट, कारण 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10:30च्या सरासरीनं 21 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून मात्र अंतिम 2 षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जातील. सुरुवात जरूर थोडीशी खराब झाली होती. ती फलंदाजी करणाऱ्या आदित्य प्रिया जय मल्हार बी संघाची, परंतु त्यानंतर मात्र संघाच्या डावाला सावरण्याचं काम फलंदाज महेश आणि निलेश आणि फलंदाज हसन या 2 फलंदाजच्या माध्यमातून जरूर झाले. दोनही खेळाडूंना मात्र खूप चांगला खेळ या मैदानावरती दाखवलाय. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता एकेरी आणि दुहेरी धावांवरती विश्वास दर्शवला आणि हेच कारण आहे 2 षटकांच्या समाप्ती अखेर 10:30च्या सरासरीनं 21 धावा मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. अंतिम 2 षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा जर धावफलकावरती आल्या तर एक फायटिंग टोटल जरूर आपल्याला धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेस अक्षय भुसारी दबाव आहे गोलंदाजावरती. वैयक्तिक कोड्यातील दुसरा आणि सांघिक 3रं षटक हाताळत असताना पहिला चेंडू मात्र उजव्याष्टीच्या बाहेर टाकलाय. पंच रामदास महानवर यांनी मात्र हा चेंडू अवांतर घोषित केला आणि एक अवांतर धाव मात्र धावफलकावरती जरूर अंकित केले जाते. यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल तोपर्यंत मात्र एक धाव दोनही फलंदाज या मैदानावरती पूर्ण करत असताना एकेरी धावेने संघ पुढे सरसावलाय. 23 धावा धावफलकावरती आल्यात आणि गोलंदाज अक्षय, इथून विकेटची गरज आहे मोरिया 11 संघाला, कारण जो धावगतीचा वाढता आलेख आहे तो आलेख जर मर्यादित ठेवायचा असेल तर विकेट घेणं गरजेचं आहे. आणि अक्षय भुसारीचा जर आपण विचार केला तर विवडेना या संघाचं सर्वाधिक प्रभावी अस्त्र जर कोण असेल तर तो अक्षय भुसारी, आणि त्यामुळेच की काय या गोलंदाजाला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. पहिला चेंडू जरूर अवांतर होता, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. लगातार 2 निर्धाव चेंडू, थोडासा दबाव निर्माण केलाय फलंदाज निलेश वरती. पण निलेशनं जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. कोणत्याही प्रकारच्या फुटवर्कचा वापर नाहीये आणि त्यामुळेच की काय अक्षयनं मात्र एकाच टप्प्यावरती चेंडू ठेवलाय. या गोलंदाजाचं वैशिष्ट्य चेंडू दोनही दिशेला वळवणं. आपल्याला मात्र जरूर उंची दिली गेली होती. चेंडूला एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंड कडे आहे फलंदाज, परंतु थोडीशी खराब फेकी आहे आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. कोण धावा आल्यात आणि या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती होत असताना पनवेल महानगरपालिकेचे महानगर प्रमुख आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेब यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती होत आहे. तर या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय शंकरशेठ विरकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होतं, त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. तर आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला सामना आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर नाणेफेकीचा कौल जिंकला. मोरिया 11 संघानं 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याची चिन्ह जरूर पाहायला मिळाली. यावेळेस शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु हा अवांतर चेंडू आहे. पंचापच्या दिशेने वळतायत. अवांतर धावेच्या बरोबरीने संघ पुढे सरकतो. एकूण धावा धावफलकावरती 26 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. इथून जर एखादा मोठा फटका फलंदाजच्या बॅटमधनं आला तर नक्कीच हा सामन्यामध्ये कुठेतरी आपल्याला सुस्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल. परंतु बॅटीचा लिडिंग एज शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक चेंडूवरती येत आहेत. चेंडूची उचल केली जाते तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती अंकित केले जाते. षटक क्रमांक 3 देखील या ठिकाणी होते समाप्त. ते या दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय अर्थातच पनवेल महानगरपालिकेचे महानगर प्रमुख आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय शंकरशेठ विरकर साहेब या देखील मान्यवरांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा येत आहेत त्या 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड. 9च्या सरासरीनं 27 धावा धावफलकावरती असताना अंतिम षटकाचा खेळ जिथे मात्र थोडंसं एक्सेलरेट करणं गरजेचं आहे. किमान 40 धावा जर धावफलकावरती आल्या म्हणजे अंतिम 6 चेंडूमध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा जर धावफलकावरती आल्या तर मात्र आदित्य प्रिया जय मल्हार संघ हा आपल्याला नक्कीच सुस्थितीमध्ये या मैदानावरती पाहायला मिळेल. बॅट बदलण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. निलेश आणि हसन ही जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. दोनही खेळाडूंचा विचार केला तर हसन खेळतात आपल्या वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती. 6 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 1 चौकाराच्या मदतीनं या 9 धावा उभारल्यात आणि फलंदाज निलेश खेळतोय आपल्या वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती. अंतिम षटक घेऊन गोलंदाज नूरला.
पहिल्या सत्रातील अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज नुरला राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. ऑनसाइड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न डेंजर एंड कडे आहे फलंदाज आणि इथे मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. तब्बल 17 धावा, या 2 धावा मिळून 17 धावा फलंदाज निलेशच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. एकूण धावा धाव फलकावरती 29, 29 धावा. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. 6 चेंडू मध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार. जरूर 12 ते 15 धावांची गरज असेल. किमान 40 हे पहिलं लक्ष, पहिलं उद्दिष्ट असणार आहे. ते फलंदाजी करणार आदित्य प्रिया जय मल्हार बी संघाचं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर संभवत आहे. ऑनसाइड रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 38 सर्कलला आणखीन एक क्षेत्ररक्षक. तू शरीरापासून दूर ठेवलेला हा चेंडू आहे. इथे मात्र निर्णय चुकलाय की काय, कम्युनिकेशन मात्र होत नाहीये आणि फलंदाज हसनला परतावा लागेल. हा दुसरा फलंदाज गमावलाय, तो आदित्य प्रिया जय मल्हार बी संघानं. तर यावेळेस मात्र नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज रोहित. तर या ठिकाणी मात्र गोलंदाज यावेळेस बेगीट काढण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता. पहिल्या चेंडूवरती जरूर या ठिकाणी आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज गमावला होता, परंतु यावेळेस मात्र आणखीन एक यश मिळत आहे. ते गोलंदाज या दरम्यान मी सन्माननीय निलेशजी भगत साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं. निलेशजी भगत साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला मात्र शरीरापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवंतर चेंडूचा इशारा होता आणि अवंतर धावेच्या मदतीनं कवीना संघाची एकूण धावा संख्या मात्र 30 धावफलकावरती. पण अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा मानस हा फलंदाजी करणाऱ्या संघाचा. यावेळेस उजव्या बाहेरचा चेंडू आहे. कव्हर रिझन मध्ये, पॉइंट रिझन मध्ये चेंडू, शॉर्ट पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल मात्र धावफलकावरती येते. पण या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर फक्त 2 चौकार फलंदाजच्या बॅटमधून आलेत. या व्यतिरिक्त सर्व धावा या एकेरी दुहेरी स्वरूपाच्या धावा आहेत. म्हणजे या मैदानावरती गोलंदाजी नियंत्रित झाली आहे. कोणत्या प्रकारचे मोठे फटके खेळण्याचा मानस दाखवला नाही, परंतु एकेरी दुहेरी धावेनं देखील धावा उभारल्या जाऊ शकतात हे मात्र दाखवलं ते फलंदाजी करणाऱ्या आदित्य प्रिया जय मल्हार बीज संघानं. स्ट्रायकिंग एंडला रोहित बाद झालेत, माफ करा. नवीन फलंदाज या ठिकाणी फायनेट नंबर 5 फलंदाज मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, एक चांगली रणनीती आदित्य प्रिया जय मल्हार संघाची, कारण डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी ही उपयुक्त खेळी नक्कीच मानली जाईल. परंतु ट्रॅप रचला गेला आणि क्षेत्ररक्षक मात्र सहज सोपा जेल पूर्ण करत असताना आणखीन एक फलंदाज मैदानात. तर या ठिकाणी नक्कीच अप्रतिम धून देखील आपण ऐकली. SK साऊंड अँड इव्हेंट्स अर्थातच उदयजी पवार यांच्या माध्यमातून मात्र हे गीत आपण जरूर ऐकलं. यावेळेस ऑनसाइड रिजनला चेंडू वळवला जातोय. क्षेत्ररक्षक प्रवीण जरूर चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावरती होत असताना आणि कदाचित एकच धाव
या ठिकाणी अंकित केली जाईल. दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र गमावलाय. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर फलकावरती मात्र धावा पाहायला मिळतात. त्या 32 धावा विजयासाठी लक्ष असेल 33 धावांचं. तर मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. आपण पाहतोय पनवेल महानगरपालिकेचे महानगर प्रमुख आदरणीय रामदास शेठ शिवाळे साहेब यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. त्याचबरोबर महिला बालकल्याण समिती सभापती सौभाग्यवती मोनिकाताई महानवर मॅडम यांचं शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांचं देखील शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. त्याचबरोबर सन्माननीय सुदामजी नारायणवर साहेब, प्रकाशजी महानवर साहेब, नारायणजी खर्जे साहेब राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सन्माननीय प्रवीणजी पोळ साहेब, सतीशजी दायगुडे साहेब अध्यक्ष अहिल्यादेवी ग्रुप कळंबोली, सन्माननीय किट्टे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय रामदासजी महानवर साहेब, अमरजी नारायणवर साहेब सातारा पोलीस, शेतपुळे साहेब मुंबई पोलीस, विलासजी वाघमोडे साहेब जाधव मामा, सन्माननीय वैभवजी विरकर साहेब BARC मुंबई, डॉक्टर सागरजी लकडे साहेब आणि त्याचबरोबर शंकरशेठ विरकर साहेब या मान्यवरांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. सर्वप्रथम व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. आणि त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला देखील पुष्पहार अर्पण करून या व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या आणि त्यांच्या नावाला मात्र ही क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 या क्रिकेट स्पर्धांचा उद्घाटन सोहळा मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून या व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना तर छत्रपती शिवाजी महाराज की या ठिकाणी पहा मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा हा नक्कीच संपन्न होत असताना आपण पाहतोय. आणि तदनंतर मात्र पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून देखील या व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे सन 1725 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे त्या गावचे पाटील होते आणि अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव होते. तर अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा हा नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते येथे संपन्न होत आहे. आणि तदनंतर मात्र श्रीफळ वाढवून भारतीय परंपरेनुसार श्रीफळ वाढवून मात्र या स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना दत्तकृपा क्रिकेट क्लब कळंबोली आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 या क्रिकेटच्या स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. सर्व मान्यवर श्रीफळ वाढवून मात्र या स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना पहा भारतीय परंपरा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण श्रीफळ वाढवून करतो आणि या व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा संपन्न होत असताना नक्कीच मोठ्या संख्येनं मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा व्यासपीठावरती संपन्न होत असताना तर व्यासपीठावरील उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि त्यानंतर मात्र सर्व मान्यवर रवाना होतील खेळपट्टीच्या दिशेनं. ज्या ठिकाणी खेळपट्टीचा देखील उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दोनही संघांना शुभेच्छा देखील दिल्या जातील. पण वेळेचं बंधन आहे कारण बोर्ड एक्झाम
तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं जय शिवाजी आणि जय भवानीच्या नामघोषामध्ये मात्र सर्व मान्यवर खेळपट्टीच्या दिशेने रवाना झालेत. वाटावा स्त्री जातीला नारी म्हणून जन्म घेतला, कर्तृत्ववान अहिल्याचा वारसा लाभला, कळू द्या उभ्या जगाला. कोण म्हणतो स्त्री आबला, अरे कोण म्हणतो स्त्री आबला, उघडावी तयाली झापडे, कल्पनांचे उड्डाण तिच्या, विश्व नवीन सापडे, विश्व नवीन सापडे. तर नक्कीच मान्यवरांच्या शुभास्ते या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा आपण व्यासपीठावरती पाहतोय आणि खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे गुणगौरव करणारे हे गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून जरूर ऐकलं. अप्रतिम दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने पाहतोय. अर्थातच दत्तकृपा क्रिकेट क्लब कळंबोली आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 ज्या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत असताना
काय कडे साखर काय लागेल गुळ. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा आपण नक्कीच या व्यासपीठावरती पाहतो आणि या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत असताना आपण मान्यवर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. खऱ्या अर्थानं या मैदानाचं हे वैशिष्ट्य राहिले की ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात त्या त्यावेळेला मात्र मान्यवर देखील या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं जरूर क्रिकेटचा मनमुराद आनंद आपल्याला या व्यासपीठावरती लुटताना पाहायला मिळतात. क्रिकेट हा सर्वांच्याच आवडीचा आणि एवढे आवडता खेळ क्रिकेट आहे आणि क्रिकेटची लोकप्रियता जर आपण भारतामध्ये पाहिली तर जवळजवळ प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी क्रिकेट खेळताना आपण पाहतो आणि खास करून क्रिकेटच्या माध्यमातून असे अनेक तारे सितारे आपण कळंबोली क्रिकेटमध्ये देखील पाहिलं. मागच्याच आठवड्याचा जर आपण विचार केला तर मागच्या आठवड्यामध्ये मध्य प्रदेश उज्जैन या ठिकाणी सुरू असलेल्या 4 लाख रुपये क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या कळंबोतील कमीत कमी 4 ते 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे अगदी आज महाराष्ट्र सोडून महाराष्ट्र बाहेर देखील हे खेळाडू खेळण्यासाठी जातात आणि जो नावलौकिक मिळतो या मैदानावरतून नक्कीच मिळतो त्यांना. आम्ही तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा उद्घाटन सोहळा झाला. तर पुन्हा एक बार सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. नक्कीच खेळाच्या उत्तरार्धाकडे आपण वळणार आहोत. परंतु तत्पूर्वी पुन्हा एक वार या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं आहे. उरी बाळगुणी स्वप्न मराठी सत्तेचे, बांधुनी तोरण हजारो गड किल्ले मंदिरांचे, घडविले जिने नव्या हिंदुस्थानाला, एकच होती ती राणी अहिल्यादेवी होळकर. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चषक 2022 ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा मात्र आपण या ठिकाणी अनुभवतो आणि मोठ्या संख्येने मान्यवर मात्र या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी खऱ्या अर्थानं या स्पर्धांच्या आयोजकांचं हे यश आहे की इतक्या मोठ्या संख्येनं मान्यवर या स्पर्धाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपल्याच समाजातील हे सर्व मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थानं समाज एकत्रितपणे यावा, समाजानं एकत्रितपणे येऊन प्रत्येक कार्याचं आयोजन करावं. त्या निमित्तानं समाजामधील एकी आणि समाजाला पुढे जाण्यासाठी खूप सारं बळ मिळतं आणि या स्पर्धांच्या आयोजकांचं हे पहिलं यश आहे की इतक्या मोठ्या संख्येनं मान्यवर मात्र या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात खेळाच्या उत्तरार्धाकडे. विजयासाठी लक्ष आहे मोरया 11 संघासमोर. प्रथम फलंदाजी करत असताना आदित्य प्रिया जयमल्लार बी संघानं धावा उभारल्या धावफलकावरती 32 आणि विजयासाठी लक्ष मात्र आहे ते 33 धावांचं. तर सामना आपण सुरू ठेवायचा आहे. त्याचबरोबर विनंती असेल पहिल्या फेरीतील दुसरी लढत संघर्ष बी आणि
माऊली या दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती, आपण लगेच टॉस साठी संपर्क करायचा आहे. तर या ठिकाणी मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळते. खेळ सुरू राहील परंतु आलेल्या मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान हे देखील आपलं परम कर्तव्य आहे, कारण अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे. तर मी विनंती करतो सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब, जे प्रमुख आयोजक देखील आहेत आणि ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्यात, तर मी भरतजी नारायणवर साहेबांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम आपल्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे महानगर प्रमुख आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांचा मात्र आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करायचा आहे. या ठिकाणी सन्माननीय रामदासजी शेवाळे साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान आहे. या व्यासपीठावरती स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय भरतजी नारायणवर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान होत असताना मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. नक्कीच आपण युट्यूब स्क्रीनवरती देखील हा स्वागत सोहळा पाहू शकतो. तदनंतर मी भरतजी नारायणवर साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं. आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत असताना या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय भरतजी नारायणवर साहेब. त्यानंतर मी नारायणवर साहेबांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते पनवेल महानगरपालिका महिला बालकल्याण समिती सभापती सौभाग्यवती मोनिकाताई महानवर मॅडम यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करायचं. युट्यूब लाईव्ह स्क्रीनवरती आपण नक्कीच हा स्वागत सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर मी भरतजी नारायणवर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रकाशजी महानवर साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक असा चेहरा जो सातत्यानं समाजातील लोकांशी नेहमी जुडलेला असतो, प्रत्येक आयोजनामध्ये ज्यांची उपस्थिती मात्र आपल्याला नक्कीच व्यासपीठावरती पाहायला मिळते. सन्माननीय प्रकाशजी महानवर साहेब एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व यांचा यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. त्यानंतर मी सन्माननीय भरतजी नारायणवर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सुदामजी नारायणवर साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. सन्माननीय सुदामजी नारायणवर साहेब त्यांची उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती लाभली आहे, त्यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय नारायणजी खर्जे साहेब, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती भरतजी नारायणवर साहेब यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सोहळा जरूर या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय नारायणजी खर्जे साहेब, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. त्यानंतर मी भरतजी नारायणवर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी पोळ साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने करायचं आहे. प्रवीणजी पोळ साहेब ज्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं झालंय, त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती आपल्याला होत असताना नक्कीच पाहायला मिळते. त्यानंतर मी
भरतजी नारायणवर साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सतीशजी दायगोडे साहेब, अध्यक्ष अहिल्यादेवी ग्रुप कळंबोली, यांचा देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करायचंय. त्यानंतर मी भरतजी नारायणवर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय शंकरशेठ वीरकर साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती करायचंय. आणखीन एक असा चेहरा की जो सातत्यानं रामदास शेठ शेवाळे साहेब यांच्या समवेत आपल्याला दररोज त्यांच्या समवेत सातत्यानं पाहायला मिळतात. सन्माननीय शंकरशेठ वीरकर साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातोय. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय विलासजी वाघबोडे, अर्थातच वाघबोडे मामा, यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती जरूर केला जाईल. ते आयोजकांना विनंती करेन. सन्माननीय भरतजी नारायणवर साहेब यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान सोहळा मात्र या व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळतोय. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय किट्टे साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मी भरतजी नारायणवर साहेब, प्रमुख आयोजक, यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय किटे साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती करायचं आहे. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अमरजी नारायणवर साहेब, सातारा पोलीस, यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या व्यासपीठावरती होईल. अमरजी नारायणवर साहेब यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांच्या वतीने या व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय शेटगुळे साहेब, मुंबई पोलीस, यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं रामदास महानवर यांचा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर केला जाईल. पंच आहेत. येस. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय जाधव मामा, आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय जाधव मामा यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या व्यासपीठावरती केला जाईल. तर जाधव मामा यांचा देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी नक्कीच या व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर मी विनंती करेन आमच्या व्यासपीठावरती उपस्थित वैभवजी वीरकर साहेब, BARC मुंबई, चार रन पाहिजेत, 5 बॉल झाले. यानंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सचिनजी ठुंबरे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान मुंबई पोलीस, सचिनजी ठुंबरे यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने या व्यासपीठावरती केला जाईल. भरतजी नारायणवर साहेब जे प्रमुख आयोजक आहेत, या स्पर्धांची खूप सारी मेहनत या स्पर्धांसाठी त्यांच्या माध्यमातून घेतली गेली आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार वर्ग मात्र या दर्जेदार क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर उपस्थित अभिषेकजी पवार साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जाईल. अभिषेक पवार ज्यांच्या माध्यमातून साधारणतः 2 आठवड्यापूर्वी उमेद फाउंडेशन आयोजित एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली, प्रमुख आयोजक होते अभिषेकजी पवार, यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती केला जातोय. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय नवनाथजी खर्जे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने केला जाईल. मोठ्या संख्येनं मान्यवर आपल्याला या व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळतात. मी भरतजी नारायणवर साहेबांना विनंती करतो की आपण नवनाथ खर्जे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करायचं आहे.
तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय दिलीपजी एमकर साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपल्याला नक्कीच या व्यासपीठावरती पाहायला मिळेल. हा तमाम क्रीडा रसिकांची आपण नक्कीच दिलगिरी व्यक्त करूया, कारण मान्यवर मोठ्या संख्येनं व्यासपीठावरती आहेत आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत सन्मान हे देखील आपलं परम कर्तव्य आहे. त्यामुळे मान्यवरांचं स्वागत सन्मान होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर यमकर साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी नक्कीच व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सूर्यकांतजी गोडसे साहेब यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं नक्कीच केला जाईल. सूर्यकांतजी गोडसे साहेब तर टॉससाठी देखील यायचं आहे. तर यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल हा जरूर केला जाईल. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मी सन्माननीय रामदास शेवाळे साहेबांना विनंती करतो की आपण या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. दोनही संघांना या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातील आणि त्यानंतर मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. संघर्ष बी विरुद्ध माऊली या दोन संघादरम्यान पहिल्या फेरीतील दुसरी लढत. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. पनवेल महानगरपालिकेचे महानगर प्रमुख आदरणीय रामदास शेठ शेवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल हा नक्कीच या ठिकाणी केला जातोय. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर पुन्हा एकदा पहिल्या फेरीतील दुसरी लढत या मैदानावरती आपण नक्कीच पाहणार आहोत. या दरम्यान आमच्या व्यासपीठावरती सन्माननीय रावसाहेब बुधे या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर माऊली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. विनंती असेल हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपला जो काही निर्णय आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय रावसाहेब बुधे या साहेबांचा देखील यथोचित स्वागत सन्मान केला जाईल. मी भरतजी नारायणवत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती आपण करायचा आहे. तर सर्व पाहुणे ज्यांनी आपला अत्यंत बहुमूल्य वेळ या क्रिकेट स्पर्धांसाठी दिला त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आपला अत्यंत बहुमूल्य वेळ या स्पर्धांसाठी दिला, उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. तर जाऊयात या पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे.